समस्त शिष्यवृंद, उपस्थित सज्जनगण हो. आपण दरवर्षी या दिवशी म्हणजे वैशाख वद्य एकादशीला श्री गुरुदत्ताच्या पायाजवळ गुरु व शिष्य असे एकत्र येत असतो. आद्यपीठ गुरु दत्तात्रय त्याच्या प्रतिमेच्या स्थापनेचा उत्सव आपण आज साजरा करीत असतो. गुरुदत्ताला साक्षी ठेवून मला गुरुत्वाचा जाप द्यावायचा असतो. शिष्यवृत्तीने तुम्ही कशा तऱ्हेने येता याची परीक्षाही तुम्हाला द्यावायची असते. प्रसंगविशेषी वर्षभर अति आवश्यक धडे मी तुम्हाला देत असतो आणि प्रत्येकाची परीक्षा पण मी माझ्या तंत्रानं घेत असतो. परीक्षेला कोण बसला व परीक्षेत कोण पास झाला हे कोणालाच कळत नाही. पास होणारा असंही मी सांगत नाही व नापास होणार असंही सांगत नाही. हा माझा राखीव अधिकार आहे व तो मी माझ्याजवळच ठेवतो. नापास झालेल्यांना व पास झालेल्यांनाही तसे मी स्पष्ट सांगेनच असं नाही. ती माझी लहर आहे म्हणून मी ते सांगत नसून तो माझा धर्म नाही. तो गुरुचा धर्म नाही. सत्यानृते मिथुनिक कृत्य नैसर्गिकोऽयं लोकव्यवहारः. प्रसंगी गुरुला खोटेही बोलावे लागते. का तर व्यवहारात खोटे ठाऊक असले तरी खरे सत्य म्हणून वापरावे लागते अशी जनरीत आहे. ज्याप्रमाणे नाण्यास दोन बाजू असतात त्याचप्रमाणे व्यावहारिक सत्यासही दोन बाजू असतात. मूर्ख मुला, जर तू मूर्ख आहेस असे म्हटले आणि हे जरी खरे असले तरी त्याला दोन अक्षरे यावी यासाठी तू बुद्धिमान आहेस असे म्हणावे लागते. तसेच जो शहाणा आहे त्यालाही प्रसंगी तू वेडा आहेस असे म्हणावे लागते. असे म्हणण्यात खोटेपणा असत नाही असे नाही, पण शहाण्या विद्यार्थ्याने विसरू नये म्हणून असं म्हणणं प्राप्त असतं. यात खोटे असत नाही असं नाही, यात गुरु खोटं बोलत नाही असंही नाही व खरेच सांगतो असंही नाही. खऱ्या खोट्याचा हा व्यवहार गुरुला पत्करावा लागतो, कारण खऱ्याची आणि तुमची गाठ पडावी हा मूळ हेतू असतो. पण या ठिकाणी मला बरेच खरेच सांगावायचे आहे, कारण गुरुपीठाचे ते व्रत आहे. दरवर्षी या ठिकाणी आपण जमतो. एकत्र जमण्याचे प्रयोजन पुन्हा सांगण्याचे कारण नाही. तुम्ही सर्वजण माझे शिष्य म्हणून वागलेले असता, नांदलेले असता, सारा शिष्यवृंद एकसमया अच्छेदे करून डोळ्याखाली घालावा अशी दत्ताजवळ प्रार्थना असते. परीक्षा कोणाची घेतली, कोणाची चालली हे मलाच माहीत. तुमच्या उठण्या बसण्यात मी परीक्षा घेत असतो. परीक्षा नाही असा एकही शिष्य नाही. गुरु प्रेमळ असतो, क्षमाशील असतो असं म्हणतात, पण गुरुत्वाचा धर्मच छलकाचा असतो. आपल्या शिष्याची अधिक प्रगती कशी होईल या गोष्टीकडे त्याचे सतत लक्ष असते. तुम्ही देवाचे कसे आवडते व्हाल हा एकच प्रश्न माझ्यासमोर असतो. हीच गोष्ट मी सतत मनात बाळगीत असतो. तुम्ही माझे कसे आवडते व्हाल हे मी बघत नाही. तुम्ही देवाचे आवडते व्हावे म्हणूनच व्यक्तिशः मी मार्गदर्शन करीत असतो. पण आपण देवाचे लाडके आहोत की नाही हे समजून घ्यायला तुम्हाला फार दिवस हवेत. तुम्ही प्रतिदिन प्रतिक्षण एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी की मी देवाचा लाडका कसा होईन. याच्या उलट ज्याला तुम्ही गुरु मानता, महाराज मानता, त्यांचा मी आवडता कसा होईल असा तुमचा प्रयत्न असतो. तो तुमचा चांगुलपणा आहे. पण मी देवाचा कसा लाडका होईन असाच तुम्ही सारखा जप करावयास हवा. मला सहर्ष सांगावेसे वाटते तो जप माझ्या शिष्यवृंदानं म्हणजे तुम्ही गेल्या वर्षात थोड्याफार प्रमाणात चांगला करून दाखवला आहे. माझे अंतःकरण निरनिराळ्या संवेदनांनी भरलेले आहे. यावर्षी माझे व्यायामाचे गुरु गमावले आहेत. गुरु गमावल्याचं दुःख काय असतं ते शिष्य म्हणून मलाच माहिती. तसेच माझा शिष्य दादासाहेब देशपांडे श्रीरामपूरकर मला याच वर्षात सोडून गेला. ते वयाने वृद्ध असले तरी शिष्य या नात्याने मी त्यांना एकेरी नावाने संबोधतो. तुम्ही गुरु झाल्याशिवाय शिष्याच्या वियोगाचे दुःख तुम्हाला कळणार नाही.
या प्रसंगी एकाच वेळी गुरु व शिष्य वियोगाचे दुःख मी अनुभवित आहे. आणि तुम्ही पास झाला आहात, परीक्षेत पास झाला आहात असं मी शिष्य वियोगाच्या दुःखानं भरलेल्या अंतःकरणानं व गुरुच्या समाधानानं सांगत आहे. गेल्या उत्सवापासून तुम्ही एकही जण नापास झालेला नाही. 5 वर्षे सतत हजेरी घ्यावी लागली. लहरीनं शिष्याला बोलण्याचे स्वातंत्र्य गुरुला असत नाही. तुम्हाला गुरु कशासाठी बोलतो हे कळत नाही, म्हणून गुरुला बोलावे लागते. त्याच्यावर कोणी शास्ता नाही. गुरु आपल्या लहरीप्रमाणे बोलतो असे कोणाचा वाटण्याचा संभव आहे, पण मी अभिमानानं सांगतो, माझ्या शिष्यात असा संदेह बाळगणारा कोणी नाही. यावर्षी तुमची जितकी तारीफ करावी तितकी थोडीच आहे. अगदी लहान सहान शिष्यानं प्रगती करून दाखवलेली आहे. 4-2 उदाहरणांची चाचणी घेऊन मी हा रिझल्ट लावित नाही. लहान तोर सर्व व्यक्तिमात्रावरून मला समाधान होत आहे. त्या समाधानाचे सुख मलाच आहे, तुम्हाला काय असणार. आपण पास झालो आहोत, आता आपणास 10 दिशा मोकळ्या झाल्या आहेत असे का तुम्हाला वाटते. तुम्ही पास झालात याचाच अर्थ आता तुमचे स्वातंत्र्य संपले आहे. आळस कमी झाला पाहिजे. पास झाला म्हणून सुखाची सवय सापडली असा अर्थ नाही. उलट त्यामुळे तुमची जबाबदारी वाढली आहे. ज्या ठिकाणी कुजराई दिसून आली, समज देऊनही तुम्ही समजला नाहीत. महाराज आपल्या मागे आहेत असे मानून विश्वासानं जे तुम्ही गबाळेपणानं राहत होता ते तुम्ही आता माझ्या कर्म कटकटीनं तसे राहिला नाहीत. महाराज दुःखात असताना देखील आपली हजेरी घेण्यास कमी करणार नाहीत असे तुम्ही समजू लागला आहात. म्हणजे तुमची जबाबदारी तुम्ही ओळखू लागला आहात. माझ्यावरील तुमचा अंधविश्वास कमी झाला आहे. पण एक गोष्ट लक्षात आणून देऊनही तुमच्या लक्षात आलेली नाही ती ही की मी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगत असतो. या तत्त्वज्ञानाचे मल्लखांबावर तुम्ही जाणीव ठेवून कसरत करावयास हवी. त्यावेळी तुम्ही माझ्याकडे, माझ्या देवळाकडे आशाभूतपणे पाहत असता. माझ्यात परमेश्वरी सामर्थ्य असेल या लालसेनं तुम्ही माझ्या शिकवणीकडे दुर्लक्ष करता आणि माझ्याकडे अर्थात व्यक्तीकडे आशाळभूतपणे पाहत असता. हा तुमचा अंधविश्वास सांगूनही दूर होत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. माझे सामर्थ्य किती आहे हे तुम्हास कधीच सांगत नाही व सांगणारही नाही. माझ्यात दैवी सामर्थ्य असेलही, कदाचित नसेलही, परंतु तुम्ही सर्वजण माझ्याकडे आशाभूतपणे पाहत असता व समजता की आपण कसंही वागलो तरी आपला गुरु सामर्थ्य संपन्न असल्यामुळे आपणास निभावून नेईल. विनासायास मी तुम्हाला काहीही देणार नाही. माझ्याजवळ सामर्थ्य असले तरीही देणार नाही हे स्पष्टपणे सांगूनही तुमचा आशाभूतपणा दूर होत नाही. असा लाभ हवा असल्यास तुम्हाला दुसरा गुरु शोधावा लागेल. माझ्याजवळ राहून उपयोग होणार नाही. मी तुम्हास नेहमी विचार सांगत आलो आहे. तुम्ही कोणत्या सवयी लावल्या असता देवाचे लाडके व्हाल हे मी तुम्हास सांगतो. नुसती उपासना सांगून स्वस्थ बसणाऱ्यापैकी गुरूंपैकी मी नाही. उपासना करूनही तुम्ही माझे विचार आपल्या जीवनात राबवले नाहीत तर मी समाधान मानून बसणार नाही. तुम्हास त्याप्रमाणे वागावे असावे. उपासना केली म्हणजे तुम्ही मोकळे व मी मोकळा असं समजून जर तुम्ही माझे विचार राबविता की नाही हे मी बघितले तर मी गुरुपणाला अयोग्य आहे व तुम्ही सत्शिष्यत्वास अपात्र व्हाल. जीवन ही एक कला आहे अशी सारखी तुमच्या मागे माझी घोकणी असते, पण त्याचा तुमच्यावर काही परिणाम होताना दिसत नाही. त्याची टोचणी तुम्हास लागत नाही. जन्माला आलेल्या जीवास जगायला शिकवल्या वाचून जगता येत नाही हे तुम्ही लक्षात घेत नाही. उलट तुम्ही गुरु म्हणून माझ्याकडून आशीर्वाद मागता. माझी शिकवण, बोलणं वायफा समजून त्यास द्यावी तेवढी किंमत तुम्ही देत नाही. काय वाटेल ते मागण्याचा शिष्य म्हणून तुमचा अधिकार आहे, ते मी तुम्हास कसेही देईन. प्रसंगी देवाजवळ भीकसुद्धा मागेन. देवाशी भांडून घ्यावे लागले तरीही घेईन. पण तुम्ही मागावे व मी द्यावे असा अधिकार तुम्ही प्राप्त करावा. मी दिवाळखोर आहे असं नव्हे. मी वाटेल ते द्यावयास सिद्ध असता तुम्ही ते घेत नाही म्हणजे तो अधिकार तुम्ही प्राप्त करून घेत नाही.
सकल पदार्थ या जगमाही रामकृपा कशु दुर्लभ नाही. तुम्ही मागाल ते मी देऊ शकत नाही असं नसून मी देऊ शकतो ते मागण्याचा अधिकार तुमच्यात नाही अशी परिस्थिती आहे. आशीर्वादाची अपेक्षा करताना तुम्ही अधिकार मिळवित नाही. शिष्य अनधिकारी असताना गुरुचे सामर्थ्य काय कामाचे. माझी विटंबना होईल असे तुम्ही वागू नका. संग्रहिणी झालेल्या मुलाचा बाप काय आपल्या वैभवाचं समाधान मानेल. तो बाप आपल्या मुलास दुधातुपाचा लोणी साखरेचा खुराकही देईल, पण तो खुराक या संग्रहिणी झालेल्या मुलाच्या काय कामाचा. बापाचे वैभव मुलाच्या काहीच उपयोगाचे नाही. हीच गोष्ट मला आज अनुभवावी लागत आहे. देवाने हे सारे मला कशास दिले आहे हे वाटते. तुम्ही भोंगळपणे वागून वेगळं समजुतीच्या गोष्टीवर विश्वास ठेवून माझ्याजवळ आशीर्वाद मागता आणि मी करा म्हणतो ते नेमके करीत नाही. असे करण्यात तुमची माझी स्तुती करता तुम्ही की माझी निंदा करताय कळत नाही. तुम्ही आपली जबाबदारी ओळखून वागता की बेजबाबदारीनं वागता. गुरुजवळ वाटेल ते देण्याचे सामर्थ्य असता घेणारा कोणी नसल्यानं त्या भाग्याची दुर्दशा आहे. हे भाग्य मला देवानं दिलेले भाग्य मी मुक्त असताना वाटेत असता भोंगळ आणि वेड्या समजुतीनं वागून मी सांगतो ते तुम्ही करीत नसल्यानं मला ते तुम्हाला देता येत नाही. तुम्हाला वाटते गुरुमाऊली आहे, आई रागावली तर त्याबद्दल काय वाटून घ्यायचं. रागावणे हा तिचा धर्म आहे. तसेच चुकल्यावर आपल्या मुलाला क्षमाही करतेच. तुम्ही चुकल्यावर क्षमा करणे वा न करणे हा माझा अधिकार आहे. वाटल्यास मी क्षमा करीन, वाटल्यास करणार नाही. तो माझा राखीव अधिकार आहे. परंतु क्षमेकडे तुमचे लक्ष असणे हे भूषण नसून दूषण आहे, दुर्भाग्य आहे. क्षमाशील असणे हे माझे भूषण आहे, पण तुमच्यासाठी मी क्षमाशील राहणार नाही, कारण त्यानं तुमचं अकल्याण होईल. गुरु क्षमा करील या विश्वासानं तुम्ही चुकाच करीत राहाल. असे तुमचे अकल्याण करणारा क्षमाशीलपणा मला नको आहे. ती क्षमा मला नको आहे. ती क्षमा मी गुरुत्वाचा धर्म वापरल्यामुळे वापरणार नाही. मी काय करीत आहे ते परमेश्वराला कळत आहे व त्याला माझा भरोसा आहे. दया क्षमेने तुमचे अकल्याण होईल अशी क्षमा मी वापरणार नाही. हे माझे वागणे संतत्वास सोडून असले तरी गुरुत्वास धरून आहे. आज तुम्ही दाखवलेल्या प्रगतीमुळे मला आनंद होत आहे. आपलेपणानं कळवळून मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही प्रगतीपर पाऊल पुढे टाकाल अशा भरवशावर प्रगतीचा पुढचा धडा आज तुम्हाला देणे उचित होणार आहे. तुमच्या प्रगतीचे श्रीफळ दत्ताच्या मूर्तीपुढे तुम्हास मागावायचे आहे. हे भाग्याचे श्रीफळ आहे. ते तुम्ही कष्टानं मिळवा, तप करून मिळवा. श्रीफळ हे वर कठीण पण आत मऊ स्वादिष्ट असते. श्री म्हणजे भाग्य आणि त्याचे फळ म्हणजे श्रीफळ. म्हणजे वरील काठिण्याला भिवून जर तुम्ही अंगचोरपणा करायला लागलात तर श्रीफळ हातात असूनही त्याचा उपयोग होणार नाही. भाग्य तुम्हाला मिळणार नाही. कष्टाशिवाय देवानं तुम्हाला श्री म्हणजे भाग्य फळ देणं मला आवडणार नाही. न देव मानेल न गुरु मानेल. गुरुला श्रीफळ घेऊन जावे त्यात आत भाग्य आहे, पण त्यावर कष्टाची नरोटी आहे. असंच श्रीफळ देवाला व गुरुला लागत असतं. त्याचं जे रूप आहे तेच रूप हा श्रीफळाचा संकेत आहे. तुम्ही तुमची प्रगती तुमचे भाग्य जर कष्टाने मिळवले नाही तर सद्भावाची फुलं हृदयाच्या परडीत पडणार नाही. आणि परडीतीलही फुलं भक्तिफुलं परिस्थितीच्या उन्हाळ्यामुळे गुरुजवळ येई तोपर्यंत कोमेजून जातील, करपून जातील, करपून वाटतील. संस्कारानं जरी गुरुभक्ती तुमच्या मनात नांदत असली तरी ती परिस्थितीनं करपून जाईल, आटून जाईल. हे प्रेम सुकून जाणार नाही याची खबरदारी तुम्हीच जाणून बुजून पत्करावयास हवी. म्हणजेच तुम्ही कष्टाचा पत्कर समजून उमजून केला पाहिजे. कष्ट करून शहाणे व्हा, संस्कारानं शहाणे व्हा. कष्ट करण्याची सवय नसल्यास येणाऱ्या परिस्थितीवर तुम्हाला मात करता येणार नाही. महाराज सामर्थ्यवान आहेत. आपण त्यांचे शिष्य असल्यामुळे आपले कष्ट दूर होतील या भ्रमानं तुम्ही आला असाल तर आल्या वाट्यानं परत जा. अशी तुमची भोळी समजूत असेल तर तसा मी नाही हे आजच तुम्हाला सांगून टाकतो.
विनासायास नुसता फायदा करून देणारे हे महाराज नाहीत. तुम्ही आपली प्रगती कष्टाच्या तपानं करून दाखवली तर मी तुम्हाला हवे ते निश्चित देईन. पण माझ्या सामर्थ्यावर भलताच विश्वास ठेवून तुमच्यात कर्तव्यापासून विन्मुक्ता दिसत असली तर मी देणार नाही. इतर गुरूंप्रमाणे नुसत्या आशीर्वादानं शिष्यात पाहिजे ते सहाय्य माझ्याकडून तुम्हाला मिळणार नाही. आपले शिष्य देवाचे आवडते करणे हे गुरुचे कर्तव्य असते. माझ्या सामर्थ्याचे प्रदर्शन करून मी माझ्या सामर्थ्याचा अभिनिवेश पीत बसलो तर जे गुरुने करावे ते मी केले नाही असे होईल. प्रसंगी माझे सामर्थ्य तुमच्या जीवनात दिसले तरी त्याकडे दुर्लक्ष करा. महाराजांची आपणावर कृपादृष्टी आहे तेव्हा आपणास काहीही करण्याची गरज नाही असं समजून वागू नका. आपले महाराज सामर्थ्यवान नाहीत असे तुम्ही समजलात तरी चालेल, परंतु मी सांगतो यावर आपल्या जीवनाची कसरत करा. भाग्यश्री तुमच्या दारी येईल याची खात्री बाळगा. परंतु मी सांगितले ते विसरून माझ्या सामर्थ्याचे नुसते पोवाडे घाल तर ते सामर्थ्य निरर्थक होईल. इतक्या सामर्थ्यवान गुरुकडून तुम्हाला काडीचाही फायदा होणार नाही. गुरुकडून तुम्हाला काही देखील मिळणार नाही. माझ्यात कमी सामर्थ्य आहे असं समजा, पण मी देवाला साक्ष ठेवून जे तुम्हाला सांगतो त्यातील शब्दाबद्दल मी जागरूक आहे आणि असतोही. नुसत्या शब्दाबद्दलच नाही तर त्याच्या अक्षरातील कानामात्रा वेलांटीबद्दल मी जागृत असतो. म्हणून माझी लाज राखण्यासाठी परमेश्वर तत्पर असतो. ज्या दिवशी मी माझे महाराजपणाचे प्रदर्शन करीन त्या दिवशी देव माझे काहीच लागत नाही. मी जे बोलतो त्याला हा दत्त साक्षी आहे. मी जसा माझ्या शब्दांबद्दल जागृत असतो तसाच तुमच्या कल्याणाकरता सदैव जागृत असतो. शिष्य कल्याणासाठी देव सदैव माझ्यादारी उभा आहे. त्यासाठी कधी मला देवाला बोलवावे लागत नाही. गुरुत्वाच्या परीक्षेत जर मी नापास झालो तर मला देवाची विनंती करावी लागेल. तुमच्या कल्याणाची तळमळ करताना मी देवाला सुद्धा आठवत नाही, पण देव मात्र मला विसरत नाही. मला आठवण माझ्या शिष्यांची मला देवाची आठवण नसते, मात्र देव माझी आठवण सतत ठेवतो. कित्येक वेळा मला तुमची नावे गावे तपशील देखील आठवत नाही, तरी तुमची आठवण मी सतत करीत असतो. देवानं जर मला विचारलं तर सांगेन की आता कुरकुर करून भागणार नाही. मला संत केले असतेस तर सारे अंतःकरण तुझ्यासाठी वेचले असते, पण तू मला गुरु बनवलंस. माझे अंतःकरण तुला देऊ शकत नाही. माझे सर्व अंतःकरण माझ्या शिष्यांकरताच आहे. मी ईश्वर साक्ष बोलत आहे, वल्गना म्हणून बोलत नाही. ही सत्य स्थिती आहे. यातील एक एक शब्द समजून घ्या. तू मला का आठवत नाहीस असा जाब देव मला विचारित नाही, उलट तोच मला आठवतो, माझी आठवण ठेवतो आणि तसे आहे म्हणूनच तो तुमच्या उपासनेला पावतो, तुमचं भलं करतो, तुमची संकट निवारण करतो. माझे आणि देवाचे काय नाते आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही. मी देवाशी कसं वागतो हे तुम्हाला कळावं असं तुमचे वय नाही. तुम्ही अद्याप लहान आहात. तुम्हाला येणाऱ्या अनुभवावरून ते तुम्हाला कळू शकतं. मी शिष्यांची नावे घेतो, देवाची नावे घेत नाही. तुम्ही म्हणाल मग आम्हालाच का देवाचं नाव घ्यायला सांगता? हा प्रश्न दूर ठेवा. मी तुम्हाला उपासना देवाची कराव्यास का सांगतो तर देवानं तुमच्या जीवनाचा संसाराचा पत्कर घेतलेला नाही, तर पत्कर मी घेतलेला आहे. तसा तो त्यानं घ्यावा म्हणून माझ्या प्रत्येक श्वासोच्छ्वासाचा धनी श्री गजानन आहे. माझी प्रत्येक गोष्ट त्याची आहे. मला वेळेवर जेवायला कसे मिळेल याची त्याला काळजी आहे, पण तुम्हाला वेळेवर जेवण कसं मिळेल याची काळजी त्याला नाही. ती काळजी त्याला निर्माण होईल असा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. परमेश्वर तुमच्या जीवनाचा पत्कर घेईल तेव्हा मग तुम्ही मी वागतो तसे वागलात तरी चालेल, पण आज तुम्ही माझ्यासारखे वागून चालणार नाही. तुम्ही तसे वागू नका. मी देवाला जसा जबाबदार आहे तसा शिष्यासही आहे. देवानं तुमची काळजी घ्यावी असे वाटत असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे वागा. तुम्हाला कमीपणा येईल असे मी कधीही वागणार नाही. तसेच तुम्ही करावयास हवे असे ज्यायोगे मला खाली पाहावे लागेल अशी कोणतीही गोष्ट तुमच्या हातून होणार नाही याबद्दल तुम्ही काळजी घ्यावयास पाहिजे. मला कमीपणा येणार नाही असे वागावायचे असा जेव्हा तुम्ही विडा उचलाल तोच सुख देईन म्हणावा. त्या दिवशी मला किती आनंद होईल.
आणि देव हा आनंदाचा सोहळा पावयास तो आपणामध्ये, त्याला आल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिकासाठी नाही का तो धावून आला, तसा तो आपल्या सोहळ्यातही धावून येईल. पण जेव्हा आपल्या गुरुला आपलं वागणं कमीपणा असणारं नसेल तेव्हा. जोपर्यंत स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून तुम्ही बेजबाबदारपणे वागता, तोपर्यंत तो देव बोलावूनही येणार नाही, मेणा पालखी पाठवून येणार नाही. परंतु मी सांगतो त्याप्रमाणे वागण्याचा तुम्ही विडा उचलला तर तो न बोलावताही येईल. थोडाफार माझ्या सांगण्याप्रमाणे वागण्याचा तुमचा विचार दिसतोय, प्रयत्न दिसतोय. तुम्ही माझ्या शब्दांना किंमत देत असल्यानं तुम्हाला विचारण्याचा मला अधिकार प्राप्त होतो. तसेच तुम्ही मला विचारू शकता, पण तुमचा कमीपणा तुम्ही न कळत माझ्याकडे आणत असता. ते तुमच्याकडून न कळत होत असते. मी नेहमी ओरडून सांगत असतो की शिकल्याशिवाय शहाणपण येत नसते रे बाबा, शिकल्याशिवाय शहाणपण येत नसते. मग तुम्ही शहाणपण शिकण्यासाठी किती साक्षेपी आणि दक्ष असावयास पाहिजे, पण तसं तुम्ही असत नाही. 24 तास तुम्ही दक्ष असावयास पाहिजे. उलट मी पूर्वेकडे बोट दाखवित असता तुम्ही पश्चिमेकडे वाटचाल करू लागता. हे तुमचे वागणं तुमच्या गुरुला कमीपणा आणणार आहे. लोक तुम्हास विचारतील की शिकल्याशिवाय शहाणपण येते, असेच तुम्हास तुमच्या गुरुने शिकवले आहे काय? उद्योगाशिवाय भाग्य येते, श्रमाशिवाय भाग्य येते असं शिकवलं आहे काय तुम्हाला तुमच्या गुरुने? अशा प्रकारच्या विचारांनी तुम्ही आपल्या गुरुला कमीपणा आणता. लोक प्रश्न तुम्हाला विचारतील व तुमच्या गुरुला वेठीस धरतील. परमेश्वरानं दिलेली बुद्धी तुम्ही आपल्या हिताकरता वापरता की नाही? जर वापरीत नसाल तर ते तुम्हास लांछनास्पद आहे. हे पाहून देवाला देखील वाईट वाटेल. देवानं दिलेल्या बुद्धीचा वापर आत्मकल्याणार्थ करा. तुमचा अभिमान मी बाळगावा असे केव्हा व्हाल? केव्हा तुम्ही स्वतःचे भाग्य प्राप्त करताना उद्योगी राहून बुद्धी वापरताना दिसाल तेव्हा. तसा तुमचा संकल्प दिसेल तेव्हा. शिकल्याशिवाय शहाणपण येत नाही हे तुम्हाला मी सांगत असता गेल्या वर्षी जाणून बुजून काय शिकण्याचे तुम्ही ठरवलंय, त्यातलं तुम्हाला काय साधलंय हेही तुम्हाला ठाऊक नाही, पण मला ते ठाऊक आहे. म्हणूनच मी तुमची तारीफ केली. पण मी अवस्था सत्शिष्याची नाही, ही अवस्था अजिबात सत्शिष्याची नाही. कैलासवासी दादासाहेब देशपांड्यांना मी तपस्वी म्हटलं त्याचा अर्थ मलाच माहीत आहे. त्यांना मी 24 तास बोलत होतो. वयाच्या दृष्टीनं मी त्यांचा नातू शोभेल, पण मी त्यांना लहान पोराप्रमाणे वागवलं आहे. त्यांच्यासारखे तपस्वी व्हावयास पाहिजे. दादासाहेबांनी फार उशिरा सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या वयाच्या 66व्या वर्षी सुरुवात केली आणि त्या वयात प्रारंभ करूनही त्यांनी माझ्याकडून तपस्वी म्हणवून घेतले. आजच जर तुम्ही संकल्प कराल तर तुम्ही त्यांच्या अर्थात दादासाहेबांच्या किती पुढे जाल. दादांच्या पुढे तुम्हास पल्ला गाठायचा आहे व तो तुम्ही गाठलाच पाहिजे. माझ्यात पुढे नेण्याचे सामर्थ्य आहे आणि देवानं तुम्हाला आयुष्य दिलं आहे. दादांनी पुष्कळ प्रगती केली होती. त्यांच्यापर्यंतच आपण जाऊ असा संकल्प तुम्ही केला तर तो घातक आहे. त्यांच्याही पुढे नेण्याची माझी शक्ती माझ्यात आहे आणि साधक म्हणून तुमचेही वय त्यांच्या मनानं कमी आहे. तेव्हा साधकाच्या मनात तपश्चर्येची उभारी हवी. दादांच्या पुण्यस्मरणानं तुम्ही जर तपश्चर्येचे व्रत घेतले नाही तर तो तपस्वी नव्हता असे होईल. त्यांच्या तपश्चर्येनं प्रेरणा घेऊन आपणही तप करण्याची इच्छा तुमच्या मनात उत्पन्न झाली पाहिजे. पुढील वर्षासाठी अभ्यासक्रम कष्ट हा आहे. जीवनात तुम्ही किती कमी झोपलात, किती अधिक कष्ट केलेत हे मी पुढच्या वर्षी पाहीन. मला तुमच्यात प्रगती झालेली पाहायची आहे. तुम्ही देवाचे लाडके कसे व्हाल याकडे माझे लक्ष आहे. परीक्षा न घेता प्रसन्न होणारा देव मला नको आहे. मी देवाला हेच सांगेन की माझ्या शिष्यांची प्रगती झाली किंवा नाही हे तू तावून सुलाखून पहा, मगच कृपा कर. जे जागरूक असतील त्यांना पुढच्या वर्षाचा तपश्चर्या हा अभ्यास आहे. तुम्ही आता पास झाल्यामुळे मोठे झाला आहात. कोणीही अंगचोरपणा केलेला मला खपणार नाही. कदाचित तुमच्यापैकी कोणी यात काही अर्थ नाही असं म्हणून दुसरा गुरु पाहण्याचा विचार करील. असे गुरु तुम्हाला निभावून नेतील तर ते शक्य नाही. माझ्यात असलेले सामर्थ्य यावर्षी तुमच्याकरता नाही, तुम्ही शहाणे व्हावे म्हणून मला तसे करणे भाग आहे.
तुम्हाला स्वतःलाच आड खणून आपली तहान भागवावी लागेल. तुम्ही दगड फोडून सोने काढावे म्हणून हा वर्षभराचा कोर्स आहे, कठीण कोर्स आहे. जागरूक राहा, संकल्प करा. गाफीलपणे वागण्यासाठी आपण जन्मलो नाही. तुम्ही संकल्प केला तरच हा आजचा आपला उत्सव साजरा झाला, नाहीतर तुमच्या मनात उलट भाव आला तर उत्सव निरर्थक आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणते ग्रह आपणास आडवे आले आणि हा गुरु करण्याची बुद्धी झाली, तर हा उत्सव नव्हे, नुसता मेळावा होईल. तेव्हा ग्रहांचा विचार करू नका. तुम्ही स्वतःला दुर्दैवी म्हणू लागलात तर मीही दुर्दैवी म्हणेन, ते माझे दुर्दैवी होईल. कुरण तुमच्यासाठी तयार आहे, ते तुम्हास कापून खावायचे आहे. कापून खावायचे कष्ट, तप तुम्हास करावायचे आहे. कष्टाला भिवू नका. तुम्ही अजून पहिल्याच पायरीवर आहात. पुढील वर्षी पास झाल्यावर आणखी पुढचा कोर्स देईन. तुम्हाला देवाने जे काय आयुष्य दिले आहे तेवढ्यातच वाटचाल करायची आहे. कष्ट हे उपासकाचे भूषण आहे, दूषण नव्हे. नुसती उपासना केली म्हणजे सर्व काही झाले असे समजू नका. उपासनेत तुमची प्रगती दिसली म्हणजे समाधान मानणारा मी गुरु नाही. उपासना करून प्रत्येक गोष्ट कष्टानं मिळवा. मी सांगितलेली जीवनाची षडांग आपल्या जीवनात राबवा, वागवा. उपासना फुकट जात नाही. कष्ट करावायचे म्हणजे मातीची टोपली उचलावायची असं नव्हे, तर ज्यांच्याकडे कधी गेला नसाल त्यांच्याकडे जावे लागेल. ज्यांच्याशी कधी बोलला नसाल अशा लोकांशी होऊन बोलावं लागेल. आपल्या बुद्धीनं वागावं लागेल, शहाणपणानं वागावं लागेल, प्रसंगी मनाविरुद्धही वागावं लागेल. हे सर्व गुण्यागोविंदानं जर करून दाखवलं तर शाबासकीचा कार्यक्रम दिवसभर ठेवी. पाठीवर थाप मारीन, नाहीतर आभार मानून मोकळा होईल. तुमची पाठ थोपटावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर कष्ट करण्यास सिद्ध व्हा. तुमच्याबरोबरही मलाही कष्ट करावे लागणार आहे. तुम्हाला कष्ट करावयास सांगून मी बिनघोर झोपेत असेल का वाटलं तुम्हाला? देव मला झोपू देणार नाही. मला हे कष्ट करण्यात सुख आहे, आनंद वाटतो आहे. ते कष्ट करण्यासाठी मी देवाची कृपा मागत आहे. देवा, हा कष्ट करण्याचा प्रसंग तू दिलास केवळ माझे शिष्य तपस्वी व्हावे म्हणून. हा भाग्याचा सुयोग आहे. मी हीच साधना करतो. गुरु म्हणून मी स्वतः कष्ट करून तुम्हा शिष्यांना देखील कष्ट करावयास लावेन. या ठिकाणी आपण गुरु शिष्याच्या नात्यानं जमलो आहोत. आज इथं प्रवचनात तुम्हा शिष्यांशिवाय इतरही लोक आलेले आहेत. त्यांना उद्देशून हा प्रसंग व उपदेश नसला तरी ज्यांनी एकदा गुरु पत्करला तो नंतर कोठेही गेला तरी गुरु शिष्याचं नातं तुटत नाही, सुटत नाही. त्याला प्रत्येक ठिकाणी काही ना काही शिकण्यासारखे असतेच. दत्तानं नाही का 24 गुरु केले, तेव्हा गुरु शिष्याचे नाते अबाधित आहे. यावर्षी या ठिकाणी मला तुमच्यात प्रगती दिसून येत आहे. तुम्ही चांगले बसलात, चांगले भागलात. ही परीक्षा आज पाहिली. भावनेचा खर्च लावून विचार फार तार सप्तकात मांडले. असे आपण स्वस्थ चित्तानं ऐकणं ही देखील तपश्चर्याच आहे. आजच्याच भाषणापासून आपण तपाला प्रारंभ केला आहे. आज मी तुम्हाला भावनेच्या आहारी नेले नाही. फक्त भावना जागृत आहे की नाही एवढंच पाहिलं. भावना उगीच डुलकी देईल इतकी जागी केली. कर्तव्यनिष्ठेनं जे करावयास पाहिजे तेच केले. कर्तव्याची बजावणी करीत असता तुम्ही स्वस्थपणे ऐकून घेणे ही सोपी गोष्ट नव्हती. आई वडील मुलाच्या कल्याणाचे सांगत असले तरी मुले ते सहन करीत नाहीत. त्यांना कटकट वाटते. मी सांगितले ते तुम्ही शांत चित्तानं ऐकून घेतले. यावरून माझ्या शब्दांना तुमच्याजवळ वजन आहे असं मला वाटलं आणि दिसलं देखील. आणि तुम्ही आजच्या याही परीक्षेत पास झाला हे आता येथेच मी जाहीर करतो. आपणास वर्षभर कष्ट करायचे आहे हे ऐकल्यावर जर तुमच्या कपाळावर मला आठ्या दिसल्या असत्या तर माझ्या शब्दांना वजन आहे असे मला दिसले नसते. मी कठीण कटू असे सांगितले आहे. बघा, इथे बसल्या बसल्या मी तुमची परीक्षा घेतली व रिझल्टही सांगितला. तुमच्या आवडीविरुद्ध तुम्हाला कष्ट करण्यास सांगूनही तुम्ही विचलित झाला नाही, डगमगला नाही. यावरून तुम्ही गुरुचे शब्द ऐकता हे सिद्ध झाले. अंतःकरणाची तळमळ कळली. हे शब्द मशीनमधून निघाले असते तरी मला तुमच्या भावना कळल्या नसत्या, जरूर कळल्या असत्या. केवळ तपस्वी गुरुनं म्हटलं म्हणून वजन येत नाही. गुरुनं सांगून जर ते शब्द शिष्याच्या अंतःकरणात वठले नाहीत तर ते गुरुत्व नाही. माझ्या शब्दांना गुरुत्व, वजन, सामर्थ्य किंवा मोठेपण आहे ते तुमच्यामुळेच आहे.
या शब्दातले जे सामर्थ्य आहे ते तुमच्यात कधी येईल हे पाहण्यास मी उतावीळ आहे. हीच मी माझी प्रार्थना देवाजवळ करीत असतो. सर्व गुरूंचे गुरु दत्तात्रेयाजवळ माझे हेच मागणे आहे की असा हा उत्सव लवकर येऊ देत. एवढे बोलून मी हे प्रवचन संपवतो. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले.